नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षेनंतर पहिली की पण मिळालेली आहे आयोगाची आणि त्याच्यामुळे तुम्ही कीनुसार पण स्कोअर तुमचे चेक केलेले असतील. त्या संबंधीचे पोलही जे आहे स्पॉटलाइट अकॅडमीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण जनरेट केले होते. आता मूळ मुद्दा आहे की कट ऑफ किती लागू शकतो हा एक मेजर प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर जे आहे की आता मला जे मिळालेले मार्क्स आहेत ते सॅटिस्फॅक्टरी आहेत नाही आहेत, तिच्यातून पुढं मी काय करायला पाहिजे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर खूपच कमी आहे, समजा बिलो 100 तो आहे, 80, 85, 90 असा आहे. सो काय स्ट्रॅटेजी पुढं असली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो बघा, तर तो जो आहे की सर्वांसाठी तो कट ऑफ जो आहे, एक तर बघा कट ऑफ डिक्लेअर करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी जे आहेत नंबर ऑफ फॅक्टर्स असतात कट ऑफ लक्षात घेण्यासाठी. म्हणजे आपण जर मागच्या वर्षाचं सगळं गणित बघितलं तर त्या केसमध्ये जे आहे ज्या पद्धतीने तो बूस्ट झाला होता, सो ते बघता आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात ही भीती आहे की परत ह्यावेळेस जागा कमी आहेत, मग त्या केसमध्ये हे कसं होऊ शकतं. मग आता त्या केसमध्ये आता एक गोष्ट आहे की हिच्यामध्ये जे काही पहिली की आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, पण जे चेंजेस आहेत बघा तर बऱ्यापैकी एक सोपा प्रश्न आहे. आणि म्हणजे चेंजेस असे फॅक्च्युअल हिच्यामधले तर शक्यतो ते चुकलेले नाही आहेत कुणाचे, म्हणजे जिथून ते आता त्या उत्तरामुळे ते चुकलं आहे परंतु ते बरोबर झालं तर तेवढे मार्क मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे वाढणार आहे बघा. त्याच्यामुळे खूप मेजर चेंज होईल त्या हिच्यामध्ये, असं होत नाही. सो ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत 115 प्लस आहेत बघा, सो त्यांनी लगेच एकही सेकंद न दवडता मेन्स केलंच पाहिजे. त्यातल्या त्यात मुलींचा जर विचार केला तर 105 110 पर्यंत जर स्कोअर येतो आहे तुमचा तर तुम्ही मेन्सकडे गेलं पाहिजे. आपण ओपन जनरल जे आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे आणि मग ॲज कम्पेअर टू मग इतर कॅटेगरीच्या बाबतीमध्ये जे आहे थोडे चेंजेस होतील. बहुतांशी ज्या कॅटेगरीज आहेत तर त्यांचा स्कोअर जो असतो प्रिलिमचा तो सेमच असतो, समजा ओपन OBC, सो तिथे तेवढेसे फरक ते आपल्याला दिसत नाही. आता मुद्दा असा आहे की आपला स्कोअर समजा 112 आहे, 114 आहे, तर गणित कसं आहे ना की तुम्हाला आयोगाने प्रिलिम्स जे आहे त्याची पुढची पण डेट देऊन ठेवलेली आहे आणि मेमध्ये ती परीक्षा आहे. मग सो त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही आता मेन्स करणं भागच आहे, कारण त्या प्रिलिम्स नंतर परत मेन्स नाही होत. सो मुळात काय आहे ना की 115 प्लस आहे की त्यांच्यासाठी ते चॉईसेस आहेत. फॉरेस्ट पण आहे काही विद्यार्थ्यांचं, 144 जागा फॉरेस्टला पण आहेत. आता तिच्यात काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी फॉरेस्टलाच फोकस केलेला आहे, जागा पण जास्त आहेत त्या अनुषंगाने, किंवा त्यांना राज्यसेवेतल्या जागा ज्या आहेत तर त्या तेवढ्याशा सॅटिस्फॅक्टरी वाटत नाही त्याच्यामुळे. सो त्यामुळे काय आहे ना की तुम्हाला तो स्पेस तिथं मिळू शकतो. सो तो एक मुद्दा आहे. फॉरेस्ट करता जे आहे की जवळपास म्हणजे 120 प्लस हा चांगला स्कोअर आहे की फॉरेस्ट मेन्स करायची आहे मला, तर 120 प्लस हा खूप चांगला स्कोअर आहे. पण तरीसुद्धा जे आहे की तुम्ही या गोष्टींचा विचार करता अभ्यास केला पाहिजे. दुसरी गोष्ट जी येते ती म्हणजे काय की आता असे जे स्कोअर आहेत 112, 13, 14, तर मग एक कसं असतं ना की शेवटी हे थोडंसं आपल्याला तिथं एक ती भीती राहतेच. पण आता आयोग आपला जो निकाल देणार आहे त्याला जे आहे मागच्या वर्षाचं गणित बघितलं तर त्याला बराचसा कालावधी जातो. UPSCमध्ये जो 15 दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो प्रिलिमचा, तसं इकडं होत नाही. मग त्या केसमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट असते की ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मग आत्तापासून आपण जर मेन्स प्रॉपरली प्रिपेअर केलं तरच आपल्याला तिथं बेनिफिट होऊ शकतो. आपला प्रिलिमचा निकाल आल्यानंतर जर तुम्ही येईन असाल तर त्यावेळेस तुम्ही अभ्यास करून मग काही त्याच्यामध्ये होणार नाही, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न टोटल 9 पेपर आहे की ज्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. मग आता असं सगळं असताना ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर जे आहे, ज्यांना राज्यसेवाच करायची आहे प्रॉपरली, तर त्यांनी जे आहे मेन्सवर काम करणं अपेक्षितच आहे, कारण तुम्हाला पुढच्या प्रीची डेट आहे त्याच्यानंतर परत मेन्स असणार आहे. सो आत्ता जर तुम्ही ऑप्शनल GS गोष्टी बघितलेल्या असल्या तर त्या तुम्हाला तिथं हेल्प करतील. सो म्हणून हे सर्वांसाठी खूप क्लिअर आहे बघा. याच्या पलीकडे जाऊन पण जे आहे की ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे तर त्या पेपरचं ॲनालिसिस करणं ते फार गरजेचं आहे की हा स्कोअर खूप कमी आहे, त्याची काय कारणं आहेत. बहुतांशी विद्यार्थ्यांचं असं झालेलं आहे की त्यांनी सिली मिस्टेक खूप केलेल्या आहेत, मग पीसफुली तो पेपर सोडवलेला नाही आहे. मग त्याच्यावर पण आपण काम करणं अपेक्षित आहे की आपण इथून पुढचे पेपर जे आहे तर ते कशा स्ट्रॅटेजीने गेलो पाहिजे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. म्हणून ज्यांचा स्कोअर खूप कमी आहे बघा 80, 90 अशा याच्यात आहे, त्यांनी त्याचं ॲनालिसिस करणं आणि त्याच्यावर काम करणं ही फार काळाची गरज आहे. पण तरीसुद्धा जे आहे की येणारे जे आहेत 2, 2.5, 3 महिने तुम्ही जे आहे मेन्स केलं पाहिजे. आणि जे लूप होल्स आता तुमच्या प्रिलिम्सला अडसर ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही नंतर जे आहे तर ते काम करू शकता पुढच्या प्रिलिम्स करता. आणि जे विद्यार्थी आता जे आहे ज्यांचे स्कोअर असे आहेत तर त्यांच्याकरता सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मेनची बॅच असेल किंवा त्याच्याबरोबर मेंटॉरिंग असेल, टेस्ट सिरीज असेल, GS ऑप्शनल, तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या या मंथ एंडपासून सुरू पण होत आहेत. आपल्या बॅचेस ज्या आहेत
मेन्ससाठीच्या ते 17 तारखेपासून सुरू होत आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही इनरोल करू शकता आणि टीमबरोबर जे आहे त्याचं प्रिपरेशन करू शकता. याच्या पलीकडे जाऊन जर तुमचे काही इश्यू असले किंवा तुम्हाला बोलायचं असेल तर टीमला कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही इथं येऊन पण जे आहे समोरासमोर भेटून बोलू शकता. सो दॅट जे आहे की बऱ्याचदा असं पण होतं आहे आता कन्फ्युजन की स्कोर चांगला आहे मग फॉरेस्टला फोकस करायचं की सिव्हिल सर्व्हिसला. मग अशा ज्या गोष्टी आहेत तर याच्यावर आपण बोलून गोष्टी डील करू शकतो. किंवा काही विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न आहे की मग मी आता कंबाईनवर फोकस करू का, कारण कंबाईनची परीक्षा पुढे आहे. मग एक मुद्दा येतो की बाबा जर कंबाईन आपण केलं तर मग त्या केसमध्ये जे आहे परत तुम्हाला 26 तुमची जर मेन्स प्रिपेअर नसेल तर 26च्या प्री नंतर मग ते मेन्स कितपत डील होईल हा एक तिच्यामध्ये मुद्दा असतो. सो दॅट ज्या विद्यार्थ्यांना मग आता राज्यसेवा करायचीच आहे आणि तुम्हाला UPSCला पण तेवढंच ॲडव्हान्टेज तिथून मिळतं आहे, पण जर तुम्हाला सायमल्टेनियसली कंबाईन पण करायची आहे तर तुमचं प्लॅनिंग खूप परफेक्ट पाहिजे. सो दॅट कंबाईनमधून जे आहे पोस्ट सिक्युअरच झाली पाहिजे असा लेवलचं ते प्लॅनिंग असलं पाहिजे, म्हणजे तिथं आपण जे आहे एका सेफ फुटेजवर येऊन जातो. सो असे कुठलेही काही इश्यू असले तर तुम्ही तुमच्या लेवलला पण शांत चित्ताने जे आहे त्याच्यावर विचार करा, येऊन भेटा किंवा टीमला कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्यातून कनेक्ट होऊ शकतो. पण सर्वांनी जे आहे खूप सिन्सिअरली अभ्यास करणं गरजेचं आहे. हा जो पॅटर्न आहे या पॅटर्नमध्ये डिस्क्रिप्टिव्ह करत असताना आपण वेळ घालवून बिलकुलही चालत नाही, कारण याच्यामध्ये लिखाण करायचं आहे तर तो सगळा सिलेबस आपल्याला जे आहे प्रॉपरली समजून घेणं आणि त्याच्यावर कमांड घेणं गरजेचं असतं. तो एक टाईम कन्झ्युमिंग आस्पेक्ट आहे बघा. सो त्यामुळे जे आहे तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये कसलाही खंड न पडू देता तुम्ही जे आहे त्या गोष्टी डील केल्या पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं असं झालं आहे की आता स्कोर खूप कमी आहे त्यांनी जे आहे 1-2 दिवसाचा ब्रेक घ्या आणि शांतचित्ताने सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मग आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करू शकतो. पण एक गोष्ट तेवढीच हिच्यामध्ये क्लिअर आहे की कट ऑफ ही गोष्ट अशी आहे की समजा आता आपण असं म्हटलं की समजा तुम्ही 105च्या पुढे जे आहे ते करा, उद्या 104ला ते आलं किंवा बऱ्याचदा असं होतं की मला नाही वाटत लास्ट इयरच्या याच्याने माझं होणार आहे, मग त्या केसमध्ये काय होतं की आपण अभ्यास करत नाही, उद्या जर ते मेरिट थोडं खाली आलं तुम्ही इन झाला त्याच्यामध्ये, मग तो पण एक मुद्दा असतो. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अभ्यासातली कंटिन्युटीच तुम्हाला जे आहे तिथपर्यंत नेणार आहे, तिच्यामध्ये कसल्याही पद्धतीने खंड पडता कामा नाही. सो सर्वांना जे आहे आगामी परीक्षेसाठी जे आहे बेस्ट ऑफ लक. तुमचे जर काही कन्सर्न असले तर नक्की जे आहे टीमला कॉन्टॅक्ट करा किंवा येऊन भेटा. धन्यवाद.